हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या टॉपिकच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये आपण प्रकाश म्हणजे काय, प्रकाशाचं परावर्तन, अपवर्तन म्हणजे काय आणि त्यांचे कोणकोणते नियम आहेत, तसेच प्रकार कोणकोणते आहेत ते देखील बघितलं. तसंच प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय ते पाहिलं. तर ज्यांनी कोणी या प्रकाश टॉपिकचा पार्ट 1 व्हिडिओ बघितला नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कोनीय अपस्करण म्हणजेच अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय ते बघूया. तर काय असतं कोनीय अपस्करण? कोनीय अपस्करण म्हणजे एक अपस्करण पावलेला प्रकाश त्याच्या किरणशलाकेतील दोन टोकांच्या रंगामधील कोनीय विभक्तन म्हणजेच काय असतं, कोनीय अपस्करण असतं. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, अँग्युलर डिस्पर्शन म्हणतात. मग आता हे कोनीय अपस्करण हे पूर्णतः अपवर्तन कोन आणि अपवर्तनांक कोन यांच्यावर अवलंबून असतं. कशावर अवलंबून असतं हे कोनीय अपस्करण? तर दोन्ही कोनावरती. पहिला कोण असतो अपवर्तनांक कोन आणि दुसरा कोणता असतो, पहिला असतो अपवर्तन कोन आणि दुसरा असतो अपवर्तनांक कोन. म्हणजे या अपवर्तन आणि अपवर्तनांक कोन या दोन्ही कोनावर जो अवलंबून असतो त्याला कसलं अपस्करण म्हणतात, तर कोनीय अपस्करण म्हणतात. आणि याचं एकक काय आहे? याचं एकक आहे अंश किंवा रेडियन. अंश किंवा रेडियन हे काय आहे, कोनीय अपस्करणाचं एकक आहे. अंश किंवा रेडियन असं म्हणतात त्याला. आता अपस्करण शक्ती म्हणजे काय ते बघूयात. डिस्पर्सिव्ह पॉवर. अपस्करण शक्ती म्हणजे डिस्पर्सिव्ह पॉवर इंग्लिशमध्ये म्हणतात. तर कशाला म्हणतात अपस्करण शक्ती? तर प्रकाशाच्या किरण शलाकेला तिच्या घटक रंगात विभाजन करण्याची लोलकाची क्षमता म्हणजे अपस्करण शक्ती असतं. आणि ही अपस्करण शक्ती म्हणजे W आपण लिहितो, ही मध्य रंगाच्या विलचनामधील गुणोत्तराने दर्शवता येते. कशाने दर्शवता येते ही अपस्करण शक्ती? तर ती गुणोत्तराने. कशाच्या? मध्य रंगाच्या विलचनामधील गुणोत्तराने ही दर्शवता येते. आणि आता ही कशावर अवलंबून असते? जसे कोनीय अपस्करण हे अपवर्तन कोन आणि अपवर्तनांक कोन यांच्यावर अवलंबून असतं, तसं अपस्करण शक्ती ही फक्त कशावर असते, तर लोलकाच्या पदार्थावर अवलंबून असते. अपस्करण शक्ती ही फक्त लोलकाच्या पदार्थावर अवलंबून असते, ती कोणत्याही कोनावर अवलंबून नसते. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. अपस्करण शक्ती ही लोलकाच्या पदार्थावर अवलंबून असते, ती कोणत्याही कोनावर अवलंबून नसते. आता आपण आणखी एक महत्त्वाच्या टॉपिकला चालू करणार आहोत. तर इंद्रधनुष्य म्हणजेच रेनबो रिलेटेड कन्सेप्ट बघणार आहोत. आपण काय काय शिकलो? प्रकाशाचं परावर्तन बघितलं, अपवर्तन बघितलं, अपस्करण बघितलं, विकिरण बघितलं. पर या चारही तत्वांचा परिणाम म्हणून काय होतं, तर इंद्रधनुष्य म्हणजेच काय, प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन, अपस्करण व विकिरण या चार तत्वांचा एकत्रित परिणाम म्हणजेच काय असतं, इंद्रधनुष्य असतं. या इंद्रधनुष्यामध्ये चारही तत्व समावलेली असतात. परावर्तन, दुसरं अपवर्तन, तिसरं अपस्करण आणि चौथं काय असतं, विकिरण असतं. आता इंद्रधनुष्यामध्ये पाण्याचा थेंब प्रिझम किंवा लोलकाचं काम करतो. त्यामध्ये प्रथम आवर्तन होतं आणि नंतर काय होतं, अपस्करण. म्हणजे पहिली क्रिया काय कशाची होते, ती होती अपवर्तनाची आणि नंतर होते अपस्करणाची. म्हणजे पहिलं प्रथम अपवर्तन होतं, नंतर अपस्करण होऊन पाण्याच्या अंतर्गत भागात परावर्तन घडून प्रकाशाचे 7 रंग तयार होतात आणि शेवटी काय होतं, विकिरण. म्हणजे पहिला होतं अपवर्तन, दुसरं होतं अपस्करण, तिसरं काय होतं, परावर्तन आणि सर्वात शेवटी काय होतं, विकिरण. म्हणजे 4 नंबर कसे, 4 स्टेप कशा होतात, पहिलं अपवर्तन, दुसरं अपस्करण, तिसरं परावर्तन आणि चौथं होतं विकिरण. आणि ह्या 4 स्टेप 4 तत्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे काय होतं, तर इंद्रधनुष्य तयार होतं. आता विकिरण सर्वात जास्त कोणत्या रंगाचं होतं, तर सर्वाधिक विकिरण हे होतं निळ्या रंगाचं आणि सर्वात कमी विकिरण होतं लाल रंगाचं. सर्वात जास्त विकिरण निळा रंग, सर्वात कमी विकिरण हे होतं लाल रंगाचं. आणि कोणती 4 तत्व आहेत एकत्र, तर पहिलं घडतं अपवर्तन, नंतर घडतं अपस्करण, तिसरं होतं परावर्तन आणि शेवटची स्टेप असते विकिरण. आणि या 4 तत्वांचा मेन म्हणजेच काय असतो, एकत्रित परिणाम म्हणजे इंद्रधनुष्य असतं. आता आपण अजून एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत प्रकाशाच्या रिलेटेड. काय, तर प्रकाशाचं विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट. काय असतं, तर प्रकाश किरण अत्यंत सूक्ष्म वस्तूवर म्हणजेच काय, कॉर्पिस्कलवर पडल्यानंतर ती वस्तू प्रकाश किरणांना विविध दिशांमध्ये विखरून टाकते. यालाच काय म्हणतात, विकिरण असं म्हणतात. म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीवर प्रकाश पडतो तेव्हा तो प्रकाश सगळीकडे स्प्रेड होतो, सगळीकडे पसरतो सर्व दिशांना. आणि
हाच प्रकाश किरणांना विविध दिशामध्ये विखरून टाकतं. पडल्यानंतर एखाद्या वस्तूवर त्यालाच काय म्हणतात, ते प्रकाशाचं स्प्रेड होणं किंवा सगळीकडे पसरणं म्हणजेच काय, तर प्रकाशाचं विकिरण असतं. वातावरणात असलेल्या हवेतील धूलिकण, धूर, राख, बाष्प व इतर रेणूंद्वारे त्या प्रकाशाचं विकिरण होत असतं. म्हणजे विकिरणासाठी महत्त्वाचे घटक कोणते असतात, तर धूलिकण, राख, बाष्प, रेणू याद्वारे प्रकाशाचं विकिरण होत असतं. आता याचा नियम सर्वात पहिला कुणी मांडला प्रकाशाचा विकिरणाचा, तर त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे रॅले. रॅले यांनी सर्वप्रथम विकिरणाचा नियम मांडला. त्यांच्या मते ज्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी त्या रंगाचे विकिरणाची क्षमता सर्वात जास्त असते. म्हणजे काय, अपोजिट आहे. तरंग लांबी सर्वात कमी आणि त्याचं विकिरण सर्वात जास्त. म्हणजे तरंग लांबी कमी, विकिरण जास्त. तरंग लांबी जास्त, विकिरण काय होतं, कमी होतं. आणि ते कोणी मांडलं, तर रॅले हे त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे. आता प्रकाशाचं सर्वाधिक विकिरण हे निळ्या रंगाचं होतं, तर सर्वात कमी विकिरण कोणत्या रंगाचं होतं, तांबड्या रंगाचं. निळ्या रंगाचं विकिरण सर्वात जास्त आणि तांबड्या रंगाचं विकिरण हे सर्वात कमी होतं. आता वातावरणात तांबड्या रंगाचं विकिरण सर्वात कमी असल्यामुळे तो रंग सर्वात दूर जास्त जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला बराच वेळा सूर्य उगवल्यावर किंवा सूर्य मावळल्यावर तांबूस असा रंग दिसतो. का दिसतो, तर त्याचं हे कारण आहे, विकिरण सर्वात कमी असल्यामुळे तो आपल्याला दूर दूरपर्यंत दिसतो आणि जास्त वेळ दिसतो. आता याची उदाहरणं कोणती आहेत ती बघूयात. विकिरणाची उदाहरणं, प्रकाशाच्या विकिरणाची उदाहरणं कोणकोणती आहेत ते बघूयात. पहिलं काय, दुपारी आकाश निळे दिसतं, हे सुद्धा प्रकाशाच्या विकिरणाचं एक्झाम्पल आहे. दिवसा सर्वत्र उजेड दिसतो. तिसरं काय, खोल समुद्रातील पाणी हे निळं दिसतं. हे आता आपण बघितलं, सूर्य उगवताना व मावळताना तांबूस रंगाचा दिसतो. का, तर तांबड्या रंगाचं विकिरण काय असतं, सर्वात कमी असतं आणि म्हणून तो रंग जास्तीत जास्त आपल्याला दूरपर्यंत दिसतो. परत काय, दुसरं उदाहरण, चंद्रावरून आकाश काळे दिसते आणि आकाशवीरांना आकाश निळे दिसते. हे सगळे परिणाम किंवा ही जी उदाहरणं आहेत ती कशाची आहेत, तर प्रकाशाच्या विकिरणाची आहेत. प्रकाश या टॉपिक रिलेटेड दृष्टी सातत्य हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती बऱ्याच वेळा एक्झामला प्रश्न विचारले जातात. तर आपण चालू करूया या नवीन सब टॉपिकला, दृष्टी सातत्य. पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणजे काय असतं, दृष्टी सातत्य म्हणजे काय, तर दृष्टीपटलावरील संवेदना काही काळ टिकणे या परिणामाला काय म्हणतात, दृष्टी सातत्य असे म्हणतात. म्हणजेच आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर गेल्यानंतर 1/16 सेकंद प्रतिमेचा परिणाम हा दृष्टीपटलावर तसाच राहतो. किती वेळ राहतो वस्तू दूर गेल्यावर, तर 1/16 सेकंद तो परिणाम त्या प्रतिमेचा आपल्या दृष्टीपटलावर तसाच राहतो. म्हणजे आपण एखादी वस्तूकडे बघतोय आणि ती वस्तू आपण साईडला सारली, डोळ्याच्या पुढून साईडला सारली, तरी ती वस्तू आपल्याला किती सेकंद तशीच डोळ्यासमोर राहते त्या वस्तूची प्रतिमा, तर ती 1/16 सेकंद एवढा टाइम ती प्रतिमेचा परिणाम आपल्या दृष्टीपटलावर तसाच राहतो. आता उदाहरणार्थ काय याची, तर चलचित्रपटाचे कार्य किंवा आपण जर ती उदबत्ती जर हातात घेऊन गोल फिरवायला लागल्यावर एक वर्तुळ तयार झाल्यासारखं दिसतं. म्हणजे आपण उदबत्ती ती गोल गोल फिरवतो, ती पुढे गेली तरी आपल्याला काय दिसतं, की तो प्रकाश तसाच आहे, तो दूर तसाच आहे दिसतो. म्हणजेच काय, 1/16 सेकंद त्या प्रतिमेचा परिणाम तसाच दिसतो. आणि या दृष्टी सातत्य परिणामामुळे आपल्याला काय दिसतं, गोल फिरवल्यावर एक वर्तुळ तयार झाल्यासारखं दिसतं. ही दोन उदाहरणं कशाची आहेत, तर दृष्टी सातत्याची. आता दृष्टीपटल रिलेटेड अजून काही कन्सेप्ट बघूया. तर हे कशाने बनलेलं असतं, तर दृष्टीपटल हे अनेक प्रकाश संवेदी पेशींनी बनलेलं असतं. कशाने बनलेलं असतं, तर दृष्टीपटल हे अनेक प्रकाश संवेदी पेशींनी बनलेलं असतं आणि या पेशींमध्ये काही दंड पेशी असतात तर काही शंकुपेशी असतात. म्हणजे संवेदी पेशींनी दृष्टीपटल बनलेलं असतं आणि त्याच्यात अजून काय असतं, तर एक असतं दंडपेशी आणि दुसरं काय असतं, शंकुपेशी असतात. आता दंडपेशी रिलेटेड बघूयात. तर दंडपेशी या प्रतिमांची निर्मिती करतात. म्हणजे जे आपल्याला पुढे वस्तूची प्रतिमा दिसते त्याची ती कशामुळे दिसतात, तर त्या दंडपेशी त्या प्रतिमांची निर्मिती करतात म्हणून त्या आपल्याला प्रतिमा दिसतात. तर शंकुपेशींचं कार्य काय, शंकुपेशी या रंगांची जाणीव निर्माण करून देतात. म्हणजे आपल्याला फक्त प्रतिमा दिसते का, नाही, त्या प्रतिमेबरोबर ती वस्तू कोणत्या रंगाची आहे ते सुद्धा दिसतं आणि ते रंग आपल्याला कशामुळे दिसतो, तर ती रंग शंकुपेशी रंगाची जाणीव करून देतात म्हणून आपल्याला त्या वस्तूंची प्रतिमा त्याचबरोबर त्या शंकुपेशी रंगाची सुद्धा जाणीव करून देतात, त्यामुळे आपल्याला तो रंग सुद्धा दिसतो. आता दंडपेशी या अंधुक प्रकाशात प्रतिसाद देतात. कुठल्या पेशी देतात अंधुक प्रकाशात प्रसाद, दंडपेशी. मात्र शंकुपेशी काय करतात, प्रकाश संवेदना त्यांना नसतात त्यामुळे त्या आपल्याला प्रकाश देतात का, नाही. पण दंडपेशी या अंधुक प्रकाशात प्रसाद देतात, मात्र शंकुपेशींना
प्रकाश संवेदना नसतात, त्यामुळे त्या अंधुक प्रकाशात प्रतिसाद देत नाहीत. कोण देत नाही प्रकाशात प्रतिसाद? शंकुपेशी. आणि प्रकाशात प्रतिसाद कोण देतं? त्या देतात दंडपेशी. एखाद्या व्यक्तीमध्ये विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या पेशींचा अभाव असतो. अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाहीत किंवा भेद करू शकत नाहीत. त्यांना रंगांध किंवा कलर ब्लाइंड असं म्हणतात. म्हणजे काय लोकांना बघा असे असतात, बरेच केस तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याच लोकांना कलरच कळत नाही, म्हणजे एकसारखं दिसतं. का तर त्याचं हे रिझन आहे, रंगांना प्रतिसाद देणारा ज्या पेशी असतो त्या पेशींचाच त्यांच्या शरीरामध्ये अभाव असतो. त्यामुळे ते लोक काय करतात, रंगच ओळखू शकत नाही किंवा त्यांना फरक कळत नाही, एकसारखं सर्व दिसतं. तो एक डिसीज आहे, त्याला काय म्हणतात, रंगांध किंवा कलर ब्लाइंड असं म्हणतात. आता दृष्टीदोष म्हणजे काय आणि दृष्टीदोषाचे प्रकार देखील आपण बघूयात. तर काय असतो हा दृष्टीदोष? तर दृष्टीपटल व नेत्रभिंग यांच्यामधील अंतर कायम असते, पण नेत्रभिंगाचे नाभीय अंतर बदलण्याची क्षमता ही मानवी डोळ्यात असते. यामध्ये जेव्हा दोष होतो त्याला काय म्हणतात, दृष्टीदोष असं म्हणतात, म्हणजे डोळ्यांचा दोष. आणि तो कशामुळे होतो? तर दृष्टीपटल व नेत्रभिंग यांच्यात अंतर कायम असतं, पण काय होतं, नेत्रभिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता ही काय असते, मानवी डोळ्यात असते. म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये ती क्षमता असते, पण जेव्हा त्यामध्येच दोष निर्माण होतो, ती क्षमता असते, त्या क्षमतेमध्ये जेव्हा दोष निर्माण होतो तेव्हा काय होतं, त्याला म्हणतात दृष्टीदोष. किंवा डोळ्यांनी दिसत नाही आपण म्हणतो, डोळ्यांमध्ये दोष निर्माण होतो, तो असतो दृष्टीदोष. सर्वसामान्य माणसाचा डोळा हा अंदाजे किती 25 सेमीवरची अंतरावरची वस्तू स्पष्टपणे बघू शकतो. किती सेमीवरची? 25 सेमीवरची वस्तू स्पष्टपणे बघू शकतो. आता या दृष्टीदोषाचे कोणकोणते प्रकार आहेत? तर प्रमुख 3 प्रकार आहेत दृष्टीदोषाचे. पहिला आहे निकट दृष्टीयता, दुसरा आहे दूरदृष्टीयता आणि तिसरा आहे वृद्ध दृष्टीयता. त्यालाच काय म्हणतात, मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि प्रिसबायोपिया. तर आता हे आपण एक एक प्रकार बघूयात. दृष्टीदोषचा पहिला प्रकार आहे निकट दृष्टीयता, त्यालाच लघुदृष्टी किंवा मायोपिया असं देखील म्हणतात. तर हा काय असतं निकट दृष्टीयता म्हणजे, या दोषामध्ये मानव जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. कोणत्या वस्तू? जवळच्या, त्या स्पष्टपणे पाहू शकतो, मात्र दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. म्हणजेच काय असतं, निकट दृष्टीयता. नावामध्येच आहे, निकट म्हणजे जवळ किंवा लघु म्हणजे जवळ. म्हणजे जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू दिसत नाहीत, स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्याला काय म्हणतात, निकट दृष्टीयता, लघुदृष्टी किंवा मायोपिया हे त्याचं नाव आहे. आणि या दोषामध्ये नेत्रगोल हा काहीसा लांबट किंवा फुगीर होतो आणि त्यामुळे काय होतं, दूरच्या प्रतिमा या दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होतात. त्यामुळे आपल्याला दूरच्या वस्तू आपण स्पष्टपणे पाहू शकत नाही. आता या निकट दृष्टीयतावर, या दृष्टीदोषवर काय उपाय आहे? तर यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. हा निकट दृष्टीदोष घालवण्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात आणि त्याचं चिन्ह संकेत काय असतं, तर ते असतं ऋण. चिन्ह संकेत नेहमी असतं ऋण. आणि कोणतं भिंग असतं, तर अंतर्वक्र भिंगाचा चष्मा ते नेहमी या निकट दृष्टीसाठी वापरतात. आता दृष्टीदोष मधला पहिला प्रकार आपण बघितला, निकट दृष्टीयता म्हणजेच मायोपिया. आता दुसरा प्रकार बघूया, दूरदृष्टीयता, त्यालाच काय म्हणतात, हायपरमेट्रोपिया. आता जसं निकट म्हणजे जवळ, तसं आता दूरदृष्टीयता म्हणजे दूर, ह्याच्यातच आपल्याला समजतं, याचा अर्थ समजतोय. म्हणजे काय, या दोषामध्ये मानव दूरच्या वस्तू स्पष्टपणे बघू शकतो. दूरदृष्टीयता म्हणजे दूरच्या वस्तू स्पष्टपणे बघू शकतो, नावावरून लक्षात ठेवायचं. दूरदृष्टीयता म्हणजे दूरच्या वस्तू बघू शकतो, मात्र जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. आणि या दोषात काय असतं, नेत्रगोल कसं असतं, हे असतं उभट किंवा चपट. आणि यालाच काय म्हणतात, या दूरदृष्टीयताला दुसरं नाव काय, तर हायपरमेट्रोपिया असं म्हणतात. मग याच्यासाठी उपाय काय असतो, जसं निकट दृष्टीयताला आपण अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतो, तसंच दूरदृष्टीयताला उपाय म्हणजे तो असतो बहिर्वक्र भिंगाचा वापर करतात त्याच्यासाठी. आणि याचा चिन्ह संकेत काय असतो, धन. अंतर्वक्र भिंगाचं चिन्ह संकेत होतं ऋण आणि बहिर्वक्र भिंगाचं काय आहे, धन, हे चिन्ह संकेत आहे. हे कशाचं झालं, दूरदृष्टीयता, त्याला म्हणतात हायपरमेट्रोपिया. आता तिसरा प्रकार बघूया. तिसरा प्रकार काय आहे, वृद्ध दृष्टीयता, त्यालाच दुसरं नाव काय, प्रिसबायोपिया. आता वृद्ध दृष्टीयता म्हणजे काय, तर या दोषामुळे वृद्ध माणसांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे किंवा सुस्पष्ट दिसत नाहीत. म्हणजे एका ठराविक वयानंतर
ही आपल्याला वृद्ध दृष्टीयता म्हणजे प्रिस्बायोपिया ही दृष्टीदोष झालेला जाणवतो. काय होतं या दोषामुळे वृद्ध माणसांना जवळचं दिसतं का नाही, चष्मा घातल्याशिवाय त्यांना जवळचं दिसू शकत नाही किंवा स्पष्टपणे सुस्पष्ट दिसत नाही, दिसणं कठीण होतं. डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रबिंग हे धूसर किंवा अस्पष्ट होतं. यालाच काय म्हणतात, मोतीबिंदू असं म्हणतात. आपण ऐकलंय की मोतीबिंदू झाला, तर ते मोतीबिंदू म्हणजेच काय असतं, या वृद्ध दृष्टीयता या दृष्टीदोषामुळे काय होतं, नेत्रबिंग हे कसं होतं, धूसर किंवा अस्पष्ट होतं. त्यालाच काय म्हणतात, मोतीबिंदू. मग याच्यासाठी लेझर पद्धती वापरतात. आपण ऐकलंय बऱ्याच वेळा. ती लेझर पद्धती कोणती असते, तर YAG या लेझर पद्धतीचा वापर करून हे आपल्याला मोतीबिंदू काढता येतं, याचं ऑपरेशन करता येतं. आणि मग ह्याच्यावरती उपाय काय आहे, तर ह्याच्यासाठी बहिर्वक्र बिंगाचा वापर करतात. कोणत्या, वृद्ध दृष्टीयतेसाठी बहिर्वक्र बिंगाचा वापर करतात. म्हणजे आपण बघितलं की निकट दृष्टीयतासाठी वापरतात अंतर्वक्र बिंग, दूर दृष्टीयतेसाठी वापरतात बहिर्वक्र बिंग, आणि सेम वृद्ध दृष्टीयतासाठी सुद्धा कुठलं वापरतात, तर बहिर्वक्र बिंगाचाच वापर केला जातो. या टॉपिकच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गोलीय आरसे व भिंग म्हणजेच अंतर्वक्र आरसा त्यापासून मिळणाऱ्या कोणकोणत्या प्रतिमा आहेत, तसेच बहिर्वक्र भिंग आणि त्यापासून मिळणाऱ्या कोणकोणत्या विविध प्रतिमा आहेत ते बघणार आहोत. तसेच या टॉपिकवरती आयोगाने मागील विविध परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न विचारले होते ते आयोगाचे प्रश्न देखील बघणार आहोत. तर त्यासाठी या टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.